द्या ते ताट इकडे, द्या द्या, हे घ्या तुमच्याकडे. स्वामी, थोडस तरी खाऊन घेता का? बघा, सगळं तुमच्या आवडीचं केलंय. घ्या. कपिलाताई, अहो थांबा, नका आग्रह करू तुम्ही. अहो ज्याला जे जमतं, जो ज्याचा अधिकार आहे त्यालाच ते करू देणं योग्य आहे ना. मला असं वाटतं आपण सुंदरा मावशींची वाट बघूया. स्वामी, अहो माझा एवढाही अधिकार नाहीये का तुमच्यावर? तुमच्या लेखी माझं काही महत्वच नाहीये. बुवाची ही अवस्था आम्हाला वेगळीच दिसते. बुवाने चोळप्पाला शब्द दिला होता, आधी तुला इथे गाडेल आणि मग मी येईल. बुवाचं इथे येऊन बसणं, अन्न पाणी सोडून देणं म्हणजे बुवाच्या अवतार कार्याची समाप्ती जवळ आली आहे की काय? नाही 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 कपिले, लवकरात लवकर काय हवंय ते साध्य करून घ्यायला हवंय तुला. स्वामी स्वामी स्वामी, तुम्ही जर असं वागलात तर कसं होणार? अहो स्वामी, तुमच्याशिवाय मला कोणी वाली नाही हो. तुम्ही जर टाकून गेलात तर मला कोण पाहणार स्वामी? माझ्या भविष्याची काहीतरी चिंता. मला फार नको, थोडीशी धनसंपत्ती द्या स्वामी. स्वामी कृपा करा कपिलेवर, थोडी संपत्ती द्या मला. कपिलाताई, 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 कपिलाताई. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा, पावलं चालू दे रे माझी. अहो, पाय दुखत असेल तर जरा थांबूया का? पाय दुखतायत नलिनी, मन नाही. चल निघूया आपण. ओ महाशय, नमस्कार. नमस्कार. अक्कलकोटकडे जाणारा रस्ता कुठे? अक्कलकोटला? हा. तिथे कोणाला भेटायचंय तुम्हाला? स्वामींना. स्वामींना? अहो पण स्वामी तर सध्या अक्कलकोट मध्ये नाहीये. नाहीयेत म्हणजे? स्वामी सध्या देशभ्रमंतीला गेलेत. ते आता 2-3 महिने तरी परत येणार नाही. पण स्वामींनीच सुंदरा मावशींना पाठवून निरोप धाडलाय की अक्कलकोटला या म्हणून. अहो ताई, स्वामी हे त्यांच्या मनाचे राजे आहेत. ते कधी कुठे असावे हे वेळ ठरवते, आपल्यासारखी माणसं नाही. तेव्हा आता तुम्हाला 2-3 महिने स्वामींची वाट पाहावी लागणार. बरं चला, येतो मी. म्हणजे आता 3 महिने वाट बघायला लागणार. पण या 3 महिन्यात माझा आजार अजून बळावला तर मी 3 महिने तगच नाही धरू शकलो तर नलिनी. कदाचित ना नलिनी, ही आपल्या विश्वासाचीच परीक्षा आहे ग. पण ही परीक्षा खूप कठीण आहे. हो, खरंय. शरीराचे विकार बरे करण्याआधी मनाचे विकार बरे करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे शरीराला उपचार करण्याआधी काही तपासण्या करणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे मनावर उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात.
अरे तुम्ही म्हणताय की आमच्यावर विश्वास टाकलाय, पण खरंच विश्वास टाकलाय का? आणि जर विश्वास टाकलाय तर तो किती टाकलाय हे तपासणं गरजेचं आहे. अजूनही तुमच्या मनात स्वार्थी विचारच येतोय ना? स्वामी देव या अवस्थेत असताना धनसंपत्तीचाच विचार येतोय तुमच्या मनात? सुंदरा मावशी, अहो मला त्यात काही वावगं वाटतच नाहीये. वस्तुस्थिती स्वीकारायला हवी आपल्याला आता. अहो स्वामीच तसं सुचवतायत आपल्याला. स्वामी देवांनी सुचवलं असलं ना तरी भक्तांचं कर्तव्य आहे त्यांना त्या मार्गावरून मागे आणणं. आणि भक्तांना काही अशक्य नाही आहे. भक्तीत मोठी ताकद असते. भक्त प्रल्हाद आठवतो, देवानीही वेगळी वाट चोखाळली, मार्ग काढला, कारण भक्त ठाम होता. मी स्वामी देवांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडेनच. ठीक आहे, तुम्ही स्वामी देवांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडा. मीही बघतेच तुमच्या भक्तीमध्ये किती ताकद येते. हो कपिला ताई, तुम्ही उगाच मला बोला. ए, स्वामी स्वामी तुम्ही सुंदरा मावशीच्या हाकेला प्रतिसाद दिलात. सुंदरे ही नादान आहे, हिच्या तोंडी लागू नकोस. स्वामी देवा, हिला कळतच नाहीये हो ही काय बोलतीये ते. हिच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही देऊ, तू चिंता करू नकोस. कपिले सांग, आम्ही की आमच्याकडून मिळणारी संपत्ती दोघांपैकी एक निवड. संपत्ती संपत्ती संपत्ती. बर, एक काम कर, जा तिकडे, तुला संपत्ती मिळेल. चल. श्री स्वामी समर्थ. संपत्ती. स्वामी देवा हो सुंदरे, अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. लक्षात ठेव, उपदेश उभं राहायला शिकवतो आणि अनुभव चालायला शिकवतो. शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहो 2-3 महिने तर दूरच, पण मला 2-3 दिवसही तुमचा त्रास बघवणार नाही. अक्कलकोटला गेल्यावर तुम्हाला बरं वाटेल म्हणून आपण घरातनं निघालो. पण स्वामीच तिथे नसतील तर आपला जाऊन तिथे उपयोग काय? आपण परत जाण्याचा निर्णय योग्यच घेतला. महादेवाची पूजा करू, त्याला साकडं घालू आणि व्रत वैकल्य करू. आता तेच आपले वाली. अहो असं थांबलात का? माहित नाही नलिनी, पण माझं मन मला सांगतंय की काहीतरी चुकतंय आपलं. काय चुकतंय? आपण तर योग्यच करत आहोत ना. अगं स्वामी अक्कलकोटमध्ये नाहीयेत यावर विश्वास ठेवून आपण परत चाललोय. पण हा स्वामींवरच अविश्वास दाखवल्यासारखं नाही का होणार? स्वामींची आणि आपली याआधी कधी भेट झाली नाही, साधी ओळखही नाही, तरी सुद्धा माझ्यासाठी अक्कलकोटवरून पुण्याला त्यांनी एक व्यक्ती पाठवली, निरोप पाठवला. नलिनी अगं, स्वामी सिद्ध पुरुष आहेत. ते शरीराने जरी तिथे नसतील ना तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व कायमस्वरूपी अक्कलकोटमध्येच असणार. म्हणजे आपण परत फिरलो तर तो अविश्वास ठरेल. होय, आणि अगं महादेवच सांगतात ना, विश्वास अर्ध्यावर सोडायचा नसतो. मग आपण काय ठरवतोय? नलिनी, काही झालं तरी आणि किती वाट बघायला लागली तरी तरी आपण अक्कलकोटला जायचंच आणि स्वामींचं दर्शन घ्यायचंच. हो, आता निर्णय बदलायचा नाही. आणि तुला माहितीये, जिथे विश्वास ठाम असतो ना तिथे अंतर आपोआप कमी होतं अगं. आणि हो, जिथे श्रद्धा जागी होते तिथे वाट आपोआप मोकळी होते. खरंय. सुंदरे, कपिलेचं फार मनाला लावून घेऊ नकोस.
अगं तू सुद्धा अधूनमधून अशीच वागायचीस. हो स्वामी देवा, अनुभवातून शहाणपण येतं, पण ते उशिरा येतं. नंतर पश्चात्ताप होतो की हे शहाणपण आधीच का नाही आलं, आधीच स्वतःला तुमच्याकडे समर्पित का नाही केलं. आयुष्यातला एवढा वेळ मोह मायेत अडकून राहिले. तुमची सेवा करायचा खूप मोठा काळ तुम्ही मला दिलात, पण माझ्या कर्माने मी तो कमी केला. कपिलाताईंचं सुद्धा तेच होतंय. स्वार्थात गुरफटल्यात त्या. शहाणपण येईल तेव्हा त्यांना कळेल. सेवेचा वेळ त्यांनी स्वार्थात घालवला. सुंदरे, ज्याप्रमाणे दिव्याने दिवा पेटतो त्याचप्रमाणे एका भक्ताने दुसऱ्या भक्ताच्या अनुभवातून शिकायचं असतं. आम्ही एखाद्याच्या माध्यमातून आदर्श घालून देत असतो, जेणेकरून बाकीच्यांना दावून सुराखून निघण्याची आवश्यकता नसते. पण माणूसच तो एकदा समजावून समजेल कसा. नंदरामच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक आदर्श घालून देणार आहोत. बघूयात त्यातून किती लोक बोध घेत आहेत. उपदेश शब्दात असतो आणि आदर्श कृतीत, आणि कृती काळ बदलते. शिव शंकर शंभो. अहो दादा प्रसाद घ्या. अहो स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. अहो आपण तर अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोट पर्यंत पोचलो, हेच खूप आहे अगं. महादेवा, अक्कलकोटला आलो रे. आता तूच काय तो मार्ग दाखव. माफ करा, प्रसाद संपलाय. काय हो भाऊ, कसला प्रसाद वाटताय? अहो स्वामी स्थानावर गेलो होतो. अनेक वर्षांपासून स्वामी दर्शनाची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली. स्वामींचं दर्शन झालं? हो. अहो पण स्वामी तर अक्कलकोट मध्ये नाही आहेत ना, ते तर 2-3 महिन्यांनी येणार आहेत ना. असं कोण बोललो तुम्हाला? अहो आताच तर मी स्वामींचं दर्शन घेऊन आलोय. अहो स्वामी त्यांच्या स्थानावरच येतं. चला येतो. स्वामी, स्वामी मला वाचवा. हे टाकीचे घाव मला सहन होत नाहीत स्वामी. स्वामी मला वाचवा. स्वामी, हा आवाज? परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला, आता दुसरा टप्पा बाकी आहे. आशेचं बोट धरून तुम्ही इथवर आलात, पण निराशाशी सहजासहजी पाठ सोडत नाही. स्वामी, स्वामी मला वाचवा. स्वामी, यातून आवाज येतोय. काय रे, तुला टाकीचे गाव सोसत नाहीयेत का? बर, हरकत नाही. शिव शंकर शंभो. स्वामी,
स्वामी मला वाचवा. स्वामी हे टाकीचे घाव मला सहन होत नाहीत स्वामी. स्वामी अहो या दगडातूनही आवाज येतोय. तुला हे गाव सोसत नाहीये. बर, शिव शंकर शंभो. स्वामी हा दाह सहन होत नाही स्वामी. स्वामी दगडातून असा आवाज येऊ शकतो? ही स्वामी देवांची रचना आहे. स्वामी देव निर्जीवाशीही संवाद साधू शकतात. इतकंच कशाला, निर्जीवाला सजीवही करू शकतात. म्हणजे तो माणूस खोटं बोलला आपल्याशी. अहो तो माणूस खोटं का बोलेल आपल्याशी? आपली त्याची ओळख पाळख नाही, आपण त्याचं काही वाकडं केलं नाही, तो आपल्याशी का खोटं बोलेल? मग नलिनी बहुतेक ना स्वामींनी आपली परीक्षा घेतली असावी. मलाही तसंच वाटतंय. आपण परीक्षेत उत्तीर्ण झालो, बरं झालं आपण मागे फिरलो नाही. हो ना ग, स्वामींवर विश्वास ठेवून आपण अक्कलकोटला आलो हेच बरं झालं. म्हणजे आता स्वामींचं दर्शन होणार आणि तुम्ही आजारात न पूर्ण बरे होणार. मला एक कळत नाहीये, तो माणूस आपल्याकडे येताच नेमका त्याच्या जवळचा प्रसाद कसा हो संपला? हा कसला तरी संकेत तर नाही ना? होय, संकेतच आहे हा बहुतेक कसला तरी. संकेत असेल तर त्याचा अर्थ काय? कदाचित नलिनी, कदाचित परीक्षा आत्ता सुरू झाली आपली. म्हणजे बघ ना, आपण जेव्हा विश्वासाने पावलं टाकतो ना त्यावेळी संकेत मार्ग दाखवतात ग. पण कधी कधी उत्तर मिळण्याच्या आधीच धीर तुटून जातो बघ. हे घे, ही मूर्ती त्या धुंडीरामला नेऊन दे. तो त्याच्या घराजवळ एक मंदिर बांधतोय छोटसा, त्याला म्हणावं या मूर्तीची स्थापना त्या मंदिरात कर. जा. होय स्वामी. कपिले, हे दोनही दगड त्या मंदिराच्या पायऱ्या लावायला सांग. काय? जा. काय रे तुमचं नशीब, पायरीचा दगड बनावा लागला. त्या दगडाचं नशीब पाहिलं? अहो मूर्ती म्हणून स्थापना झाली त्याची. मनुष्याचे असंच असतं, त्याला परिस्थितीचा घाव सोसायचे नसतात. अरे तुमच्या वाट्याला दुःख, यातना, वेदना येतात, पण न हारता देवाचं नाव घेत पुढे जात राहायचं आणि परिस्थितीचा सामना करत राहायचा. कारण देव तुम्हाला घडवत असतो. आणि एकदा का घडवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की मग उद्धार. नंदरामला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. शिव शंकर शंभो. अरे आलात तुम्ही? चला बरं झालं, आता तुम्हाला स्वामी देवांचं दर्शन होईल. सुंदरा मावशी, तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सुंदरा मावशी, स्वामींच्या दर्शनासाठी मन खूप व्याकुळ झालंय हो. सुंदर मावशी,
अहो तुम्ही ती दिलेली विभूती होती ना, ती पहिल्यांदाच घेतली आणि स्वामींची प्रचिती आली बघा. म्हणजे एक क्षण असं वाटलं की माझा आजार पूर्ण बरा झाला. आता स्वामींना एकच विनंती आहे की हा आजार कायमचा बरा होऊ दे. बरं मावशी, एक विनंती होती. हा इथे अक्कलकोट मध्ये कुठे महादेवाचं मंदिर आहे का? म्हणजे दर सोमवारी मी महादेवाचा अभिषेक करतो ना, माझा संपूर्ण दिवस तिथेच जातो. माझा कित्येक वर्षाचा नियम आहे हा आणि तो मोडायचा नाहीये मला. आहे मंदिर आहे, सांगते मी तुम्हाला. पण आधी स्वामी देवांचं दर्शन तर घ्या. थांबा हा, मी स्वामी देवांना सांगते. गया, स्वामी देवांना सांगतेस नंदराम आलेत म्हणून? सुंदरा मावशी, स्वामी आतमध्ये नाही आहेत. म्हणजे स्वामी आत नाहीत, बाहेर नाहीत, अंतर्धान पावले का?